आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नागपुरातील कोराडीमध्ये क्रीडा संकुल उभारण्यात आलंय। फडणवीसांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। यावेळी फडणवीस आणि बावनकुळेंनी इंडोर खेळांचा आनंद लुटलाय। दरम्यान खेळाचा आनंद लुटतानाची ही दृश्य आपण पाहतोय। खेळाच्या मैदानात फडणवीस आणि बावनकुळे आमने सामने आले। विदर्भातील सर्वोत्कृष्ट इंडोर क्रीडा संकुल हे कोरोडीत बनलेलं आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही खेळाचा आनंद लुटलाय। विदर्भातील सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टिक इंडोर स्टेडियम या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इंडोर जिम्नॅस्टिक स्टेडियमचं लोकार्पण जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। तालुका क्रीडा संकुल कोराडी येथे हे या ठिकाणी इंडोर स्टेडियम तयार करण्यात आलेलं आहे आणि विदर्भातल्या 11 जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट इंडोर स्टेडियम म्हणून याच्याकडे बघितलं जातं। आपण बघू शकतो इथल्या ग्रामीण खेळाडूंना याचा फायदा व्हावा यासाठी हे इंडोर जिम्नॅस्टिक स्टेडियम जे आहे ते स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि उत्कृष्ट असं हे विदर्भातलं सर्वोत्कृष्ट इंडोर स्टेडियम चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हे स्टेडियम जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या इंडोर स्टेडियमचं लोकार्पण करण्यात आलं। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।